तीन षटकाराच्या मदतीने ज्यांना 45 धावा या धावफलकावरती उभारल्या तो भावेश मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नक्कीच मी म्हणेन पसंतीला उतरला। एकूण 3 खेळाडू अर्धशतकाच्या जवळ आलेले आपण पाहिले। अगदी या सामन्यामध्ये परेश 11 संघाकडून देखील एक खेळाडू होता। मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत आणि मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता ज्याच्या बॅटमधून रोहित चौगुले ज्याच्या बॅटमधून आपल्याला जवळपास 45 धावा पाहायला मिळाल्या। तर रोहितला विनंती असेल आपण यायचं आपलं मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देखील आपण या ठिकाणाहून स्वीकारायचं आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय अरुणजी कदम सरांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि कळंबोली क्रिकेट म्हटलं तर प्रमुख आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय किशोर शेठ खाणावकर साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांची सदैव मायेची आणि प्रेमाची थाप ही नेहमीच आमच्या पाठीवरती असते असे आदरणीय किशोर शेठ खाणावकर साहेब आमच्या मुख्य मंचावरती आहेत। आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मराठी समालोचन क्षेत्रातील एक अतिशय सुमधुर आवाज आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं गेली अनेक वर्ष रॉयल कळंबोली या व्यावसायिक संघाचं मॅनेजर सन्माननीय विश्वासजी पाटील अर्थातच बाळा हे देखील आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। तर सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च एक बार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि जाऊयात दुसऱ्या फेरीतील पहिली लढत अर्थातच टीनू पहिला चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अमर स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळाला। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मिड विकेट रिझनमध्ये सुरेश मोहिते जो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता। कमालीची आक्रमक फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि सागर दरेकर खरं तर अपेक्षेप्रमाणे पहिलं षटक सागर दरेकर होती आणि ती संधी मात्र गमावली गेली आहे। अमर आणि टीनू ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। रोहित या ठिकाणी आलेले आहेत आणि मी अरुण सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्ते रोहितला मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित करायचं आहे। ट्रॉफी द्या ना। या ठिकाणी आपण पाहतोय की रोहित या खेळाडूला परेश 11 संघाकडून खेळत असताना नाबाद 45 धावांची बहारदार खेळी ज्या खेळाडूच्या बॅटमधून आली त्या रोहितला इथे मात्र सन्मानित केलं जात आहे। कोण होतं अजिश होता ना। हा बरोबर बरोबर बरोबर। आणि जो चौथा सामना खेळवला गेला होता श्री गणेश संघाने जो सामना जिंकला पीडीसी 11 संघाविरुद्ध त्याचा मॅन ऑफ द मॅच अजिश आहेत। तर अजिश जर या ठिकाणी उपलब्ध असतील तर अजिश यांना विनंती आहे की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारायचं आहे। श्री गणेश कळंबोली संघाचे अजिश नारायणन 2 षटक 11 धावा आणि 2 विकेट्स ही त्यांची कामगिरी राहिली आणि अजिश यांना मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल। तुर्तास आपण सामन्याकडे जाऊयात। पुन्हा एकदा थोडासा अक्कोट टप्प्याचा चेंडू होता एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला। सागर दरेकरचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये या वर्षीच्या क्रिकेट हंगामातलं पहिलं षटक हाताळताना आपण सागर दरेकरला पाहिलं त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला। राहुलनं दमदार सुरुवात मिळवून दिली परंतु दुर्दैवानं संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं तो सामना मात्र जिंकला आणि तोच आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ हा दुसरा फेरीतील हा सामना खेळत असताना यावेळेला मात्र जोरकस प्रहार जरूर केला आहे परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय चूक होणार नाही आहे। अमन लोहिया मात्र कंप्लीट करतायत झेल आणि षटक क्रमांक पहिला या ठिकाणी होते समाप्त। धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 13 धावा।
बाद 13 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. थोडंसं करेक्शन जरूर या ठिकाणी, कारण मागील चेंडूवरती झील सुटला होता आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना जीवनदान मिळालं होतं. तदनंतर लॉंग ऑन रिझनमध्ये, त्याच रिझनमध्ये चेंडू वळवण्याचा माणूस फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात दमदार पाहायला मिळते. 13 धावा प्रतिषटक या सरासरीने जर धावा आल्या तर 52 धावा या नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतील. खरं तर प्रतिस्पर्धी संघ हा आदित्य बिर्ला लॉजिस्टिक या स्पर्धेतला सर्वात ताकदवर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि अशा संघाविरोधात किती धावा धावफलकावरती उभाराव्या हे प्रत्येक संघासमोर एक आव्हान असतं. परंतु ज्या पद्धतीचा गोलंदाजी अटॅक आहे, ओमकारची 2 षटकं आहेत, दुपारचं सत्र जरी असलं तरी देखील या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी करून धावा रोखल्या जाऊ शकतात. त्यामुळे शिवस्वराज्य संघाचा जर विचार केला तर तो संघ जास्त धावा धावफलकावरती लगावण्याचा प्रयत्न नक्कीच इथे करेल. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बाउन्सचा इशारा देखील शिवाय हा चेंडू वाईड अर्थातच अवांतर देखील घोषित केलाय. 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 13, 1 गडी बाद आणि या अवांतर धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 1 गडी बाद 14 ही धावसंख्या. बॅटीचा आउटर एज पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. डाईव्ह लगावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती लँड होताना आपल्याला पाहायला मिळाला. केवळ सिंगल या ठिकाणी आली आहे. स्ट्राईक रोटेट करत राहणं गरजेचं आहे. ज्या खेळाडूवरती नजरा होत्या तमाम क्रीडा रसिकांच्या तो भावेश आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर आक्रमक फलंदाजी, 5 चौकार 3 षटकार, तब्बल 45 धावा नाबाद ही या खेळाडूची खेळी राहिली. बाद झाला होता, माफ करा. यावेळेला मात्र नो चेंडूचा इशारा येतोय. हो, यावेळेला पंचांचा इशारा, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. खांद्यांचा अतिरिक्त वापर करताना साहिलला आपण या ठिकाणी पाहतो आणि हेच कारण आहे की ज्यावेळेला तुम्ही खांद्यांचा वापर करता त्यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स मिळतो आणि एक्स्ट्रा बाउन्सचा हा जर तुमच्या नियंत्रणामध्ये नसेल आणि खास करून दुपारच्या सत्रामध्ये जिथे विकेट हार्ड असेल त्या हार्ड विकेटवरती मात्र एक्स्ट्रा बाउन्स हा नेहमीच नो कॉल केला जातो. ओव्हल शोल्डर हाईट जाणारा हा चेंडू होता. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती या अतिरिक्त धावेनं 16 जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये या वेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं नर्व्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. आवश्यकता नाही आहे की प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार षटकार मिळेल. सिंगल डबलनं स्ट्राईकला रोटेट करत राहणं हे गोलंदाजावरती दबाव बनवण्याचं एक साधं सोपं तंत्र आहे. आणि जर का एखादा गोलंदाज दबावामध्ये आला तर खराब चेंडू हा नक्कीच डिलिव्हर्ड करतो आणि खराब चेंडू जसा मिळाला त्या चेंडूवरती मात्र तुम्ही प्रहार करू शकता. परंतु एकूणच जर तुम्ही मानसिकता आक्रमकतेची ठेवलीत मनात तर मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाही आहे. सिंगल डबल हे देखील खूप महत्त्वाचं असतं. मागील 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 3ही चेंडू निर्धाव खेळले गेलेत. फलंदाज भावेश या फलंदाजाच्या माध्यमातून आणखीन एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं वळतोय आणि फलंदाज मात्र हतबल निराश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये जरूर 45 धावा या खेळाडूच्या बॅटमधून आल्या, परंतु इथे मात्र धावांकरता संघर्ष करताना भावेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याही वेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता. पंचांकडे जरूर पाहिला गेला, परंतु पंचांचा निर्णय मात्र आला. इच्छा डॉट बॉल. षटक या ठिकाणी होतंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 16 धावा, 1 गडी बाद 16. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 16 ही धावसंख्या नक्कीच. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आपण पाहिल्या होत्या, ज्यामध्ये 2 अतिरिक्त स्वरूपाच्या होत्या आणि उर्वरित 5 चेंडू मात्र या गोलंदाजानं निर्धाव फेकले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. यानंतरची होणारी लढत अर्थातच आपण साईकृपा आर्यन्स आणि श्रीगणेश स्पोर्ट्स कळंबोली या 2 संघादरम्यान मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, जो असेल परेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र 2 हात करताना आपल्याला संघर्ष बी हा संघ पाहायला मिळेल. म्हणजेच चुरशीचे सामने या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील, कारण प्रत्येक संघ एक सामना जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्याच्या उद्दिष्टानं हा संघ नक्कीच आपल्याला मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळेल. शिवस्वराज्य संघाचा जो आत्मविश्वास पहिल्या सामन्यामध्ये होता तो आत्मविश्वास मात्र कुठेतरी गमावल्याची चिन्ह आपल्याला या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. यावेळेला आपल्या फॉलो थ्रूमध्ये झेल घेण्याची संधी होती, प्रयत्न जिकरीचे राहिले. सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल मात्र हातातनं निसटला.
फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडूचा वेग कमी केला गेला, त्यानंतर सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल घेण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत मात्र उशीर झाले होते आणि चेंडू जमिनीला दान झालाय. धाव कोणत्याही प्रकारची नाहीये, इथे आक्रमक खेळ करावा लागेल. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, अगदी सागर दरेकरचा जर विचार केला तर हे चौथं षटक हाताळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळली, त्यानंतर या सामन्यामध्ये पहिलं आणि तिसरं, अर्थातच वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळत आहेत. यावेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय आणि या फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा फलंदाज अमरच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळतोय हा दमदार षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या षटकाराची आतुरतेने वाट पाहिली जात होती समर्थकांकडनं शिवस्वराज्य संघाच्या, तो षटकार मात्र अमरच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु अमर अजूनही जर पाहिलं ना तर बाउन्स जज करू शकला नाही. या दुपारच्या सत्रामध्ये आपण नेहमी म्हणतो की धावांचा ओघ हा सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या धावांचा जुळणी करत असताना तुम्हाला काही बेसिक गोष्टींचं भान नक्कीच ठेवावं लागतं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस अगदी प्रॉपरली टाइम चेंडू करता आला नाही, परंतु जो एफर्ट आपण या ठिकाणी पाहिला ना, कमालीचा एफर्ट होता आणि तितकंच क्लीन पिकअप, क्विक रिलीज आणि जे धावबाच्या स्वरूपामध्ये भावेश मात्र आपली महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावतोय. इतकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु ती कमाल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेला चेंडू हवेमध्ये बऱ्याच कालावधी क्षेत्ररक्षक येत आहेत झेलच्या खाली. अम्मन मात्र कंप्लीट करतोय या स्पर्धेतील, या सामन्यातील दुसरा झेल आणि षटक देखील होतंय समाप्त. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. तर या दरम्यान आपण पाहिलं तर नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, जे नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील, कारण शेवटच्या चेंडूवरती विकेट गमावला होता, त्यामुळे नवीन फलंदाज धनंजय आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. आणि या खेळाडूचा जर आपण उल्लेख केला तर मर्चंट नेव्ही यामध्ये या खेळाडूचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यामुळे कदाचित या हंगामातली ही पहिली आणि शेवटची स्पर्धा तो खेळत असावा, कारण शक्यता वर्तवल्या जात आहेत की इथून ट्रेनिंग सेशन त्याचं सुरू होईल आणि तो कळंबोली क्रिकेटपासून थोडासा दुरावला जाईल. तर धनंजयसाठी मात्र छावा प्रतिष्ठान कळंबोली यांच्या माध्यमातून आपण पारितोषिक पाहतोय. या दरम्यान पहिला चेंडू अवांतर आलाय. डावखुरे हाताचा फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि ओमकारचं मैदानावरती येणं हे संघासाठी जमेची बाजू असू शकतं, कारण मागील सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर आला होता, षटकार लगावला होता आणि तो जो कॉन्फिडन्स आहे ना, तो या खेळाडूचा नक्कीच संघासाठी फायदेकारक आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु समोर लावकुरे हाताचा गोलंदाज प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रतीकनं अंतिम षटक हाताळलं होतं, कमालीची गोलंदाजी केली होती. अगदी प्रतिस्पर्धी संघावरती बेड्या टाकण्याचा किंवा फलंदाजांच्या पायांमध्ये बेड्या टाकणारी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली होती. अवघ्या 5 धावा त्यानं त्या अंतिम षटकामध्ये दिल्या होत्या, म्हणजे स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून प्रतीक ठाकूरकडे जरूर पाहिलं जातं. यावेळेला दुसरी धाव घेण्याचा मानस, थोडंसं खराब कलेक्शन शशी आहेत त्या ठिकाणी. अगदी सहज संधी होती फलंदाजाला बाद काढायची, चेंडू कलेक्ट झाला नाही आहे शशीच्या हातामध्ये आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहज पूर्ण होते. या 2 धावेनं 26 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय.
पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावर होत्या आणि त्यानंतर मात्र थोडासा डाव कोसळताना आपण पाहिला शिवस्वराज्य संघाचा. यावेळेला पावलांचा वापर करण्याचा निर्धार अगोदरच मानसिकता बनवली होती की डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारायचा. आणि प्रतीक ठाकूर एक असा गोलंदाज आहे की ज्याच्या गोलंदाजीमध्ये थोडासा ठहराव आहे. अगदी रिलीज पॉईंटला तो फलंदाजाचा स्टान्स त्यानं पाहिला आणि त्यानंतर मात्र चेंडू थोडासा अक्कोट टप्प्याचा पाहायला मिळाला. याही वेळेला आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. मागील सामन्यामध्ये जे 2 खेळाडूंची बॅट तळपली होती ना, ओमकारला खरं तर एकच चेंडू मिळाला होता, त्यानं षटकार लगावलेला. परंतु भावेशनं जे 5 चेंडू निर्धाव खेळले ना, त्याची कुठेतरी मानसिक जो दडपण आहे तो दडपण आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हेच कारण आहे की संघ एका मर्यादित धावसंख्येमध्ये रोखलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डावखुरे आताचा फलंदाज या संघामध्ये आहे जो मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं की त्या खेळाडूला प्रमोट केलं गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याऐवजी आता जर आपण पाहिलं तर स्वतः ओमकार मैदानाच्या आतमध्ये आले. 3 चेंडू डॉट. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू तटवलाय. डीपमध्ये कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे आणि गोळीच्या वेगानं डीपेक्षा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. विनंती असेल श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि साईकृपा आर्यन्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. 30 धावा धावफलकावरती आल्यात. 31 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नक्कीच या ठिकाणी आपण नियमावली काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी नाणेफेकीच्या बळावरती संघ विजेता घोषित केला जातो आणि कळंबोली क्रिकेटचा जो नियम आहे नाणेफेक जिंकणारा संघ विजेता घोषित केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जातोय. अर्थातच कैलास जाधव आपल्या सभेत जोडले जात आहेत श्री गणेश संघाचं नेतृत्व करताना आणि त्याचबरोबर प्रयेश पाटील आपल्या सभेत जोडले जात आहेत. अर्थातच प्रतिनिधित्व करतायत साईकृपा आर्यन्स या संघाचे. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि मी आदरणीय उमेशजी खानावकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करायचा आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. उमेशजी खानावकर यांच्या शुभास्ते मात्र हा टॉस आणि नाणेफेकीचा कौल जिंकला. यस, श्री गणेश स्पोर्ट्स कळंबोली या संघाने अर्थातच कैलास जाधव या संघानायकाने मात्र टॉस जिंकलाय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर भारतीय संघ टेस्ट मॅच खेळतोय. ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस सुरू आहे आणि जी टिपिकल ऑस्ट्रेलियन कॅप आहे ना ती परिधान केली आहे कैलास जाधव यांनी. नक्कीच ऑफिशियल टेस्ट मॅच कॅप आहे ती. परंतु इथे तुम्हाला 4 षटकांचे सामने खेळायचे. टेस्ट मॅच खेळून चालणार नाहीये. चला जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. एकूण पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. शिवस्वराज्य संघ क्रिकेट हंगामाची सुरुवात दमदार राहिली आहे. युवा खेळाडूंचा सर्वाधिक भरणा आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय आणि ओमकार असेल त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर भावेश असेल ज्यांना पहिल्या सामन्यामध्ये तमाम क्रीडारसिकांची मनं जिंकली. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये सलग 5 चेंडू निर्धाव खेळण्याचा जो दबाव आहे ना तो दबाव मात्र या खेळाडूला खेळ थोडासा मानसिक दडपणाखाली आपल्याला या खेळाडूचा खेळ पाहायला मिळाला. परंतु सुरेश मोहिते द मॅन इन फॉर्म गतवर्षी ज्या फॉर्ममध्ये यानं फलंदाजी केली आहे ना तोच फॉर्म कायम राखत असताना सातत्यानं जर आपण पाहिलं ना तर मी म्हणेन एकमात्र असा खेळाडू आहे कळंबोली क्रिकेटमधला जो ऑल फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट असो, या तीनही फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि फक्त कळंबोली किंवा रायगडमध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील या खेळाडूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेश मोहिते पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा लीग मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कैलास जाधव आपल्याला बऱ्याचशा लीग मॅचेसमध्ये पाहायला मिळतात. आणि हे जे खेळाडू आहेत ना हे वर्षाचे 12ही महिने क्रिकेट फॉर्मॅट कोणताही असो या क्रिकेट फॉर्मॅटमध्ये सातत्याने हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि गतवर्षी जो फॉर्म होता ना
तोच फॉर्म या ठिकाणी आपल्याला सुरेश मोहिते पहिल्या इनिंगमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी ठरले. अगदी पहिला सामना या वर्षाच्या क्रिकेट हंगामामधली ही पहिली स्पर्धा. श्री काळभैरव ग्रामदेवता श्री काळभैरवच्या चरणी आपण ही स्पर्धा नक्कीच नतमस्तक होऊन या स्पर्धेचा शुभारंभ करतो. आणि स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2025 ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. तर सामन्यानंतर या सुरुवात विजयासाठी 131 धावांचा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक ओमकारचं, यावेळेला फसवा चेंडू, लोअर फुल टॉस, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस आणि फलंदाज मात्र होतो बाद. ट्रॅप रचला गेला, जाळं विणलं गेलं आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडलाय फलंदाज सुरेश मोहिते. डीजे रोहित आपण पाहतोय एस के साऊंड अँड इव्हेंट्स च्या माध्यमातून मात्र आपण प्रत्येक विकेट चौकार षटकारानंतर सुमधुर संगीताचा नजराणा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तर जे प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी मात्र पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देखील पाहतो. आणि माझ्या समेत साथी स्कोरर मित्र डिजिटल स्कोरिंग अर्थातच योगेश वाघ आमच्या समेत जुळले गेलेत आणि आमचे साथी स्कोरर हमजा खान देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. आल्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक होताना साहिल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरेश मोहिते नावाची मोठी विकेट या ठिकाणी गमावल्यानंतर कोणत्या तरी एका फलंदाजानं येऊन हा दबाव कमी करणं गरजेचं होतं आणि ती कामगिरी मात्र या चौकाराच्या मदतीने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होतं. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. खरं तर पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा उभा राहायच्या आय थिंक सागर आहेत नवीन बॅटर, सागर दरेकर आहेत. यस, इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण सागर यांना पाहतोय. 2 रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. ओमकार ज्यावेळेला फलंदाजी करत होते त्यावेळेला प्रतीकनं गोलंदाजी केली होती आणि जवळपास 4 ते 5 चेंडू निर्धाव फेकण्याचं काम याही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. शेवटच्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता परंतु जे डॉट बॉल खेळवले गेले होते ओमकारला प्रतीक कर्वे, आता त्याची खरं तर परतफेड करण्याची ही वेळ आलेली आहे. त्यामुळे ओमकार इथे निर्धाव चेंडू फेकणार की फलंदाज इथे आक्रमक होऊन शेवटच्या चेंडूवरती लगावलेल्या चौकाराचा बदला या मैदानावरती पाहायला मिळणार. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं जर तू चौकार लगावू शकतो तर माझ्या बॅटमधून हा षटकार येऊ शकतो हे मात्र दाखवलंय प्रतीकनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. तर या ठिकाणी पहा पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला ॲनालिसिस आम्हाला या ठिकाणी पुरवले जाते हमजा खान आणि योगेश वाघ यांच्याकडनं की पहिल्या सत्रामध्ये तब्बल 15 चेंडू निर्धाव म्हणजे ज्या 30 धावा उभारले शिवस्वराज्य संघानं त्या अवघ्या 9 चेंडूमध्ये उभारलेत आणि उर्वरित 15 चेंडू हे निर्धाव खेळले गेलेत. जर का त्या 15 चेंडूमध्ये 15 धावा जरी आल्या असत्या तरी देखील एक चांगली धावसंख्या नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली असती. परंतु अशा प्रकारच्या चुका तुम्हाला करता येणार नाही आहेत कारण अशा चुका जर का तुम्ही मैदानावरती कराल तर मात्र तुमचा संघ हा अडचणीमध्ये असू शकेल. आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे कोणत्याही प्रकारची धाव नव्हती अजूनही 19 धावांची आवश्यकता येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये 5 चेंडूंचा खेळ या षटकातील संपला. 4 षटकामध्ये विजयासाठी 31 धावांचं लक्ष होतं आणि प्रत्युत्तरादाखल तब्बल 12 धावा आपण धावफलकावर पाहतोय. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची होती सांगता षटक समाप्त होत आहे. पहिला अंतिम चेंडू निर्धाव फेकून या ठिकाणी परतीचे बिगुल जड वाजवण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता.
तर षटक क्रमांक 1 या ठिकाणी होतोय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती पाहतोय. कमालीचा चेंडू या ठिकाणी फेकला गेला आणि पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र फलंदाजाच्या यष्ट्या वाकवल्यात. फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. खरं तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना आपल्याला शिवस्वराज्य संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तुलना करायची झाली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर शिवस्वराज्य संघानं 13 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या. प्रत्युत्तर दाखल आदित्यप्रिया संघानं 12 धावा धावफलकावरती उभारल्या. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका धावांची आघाडी जरूर आहे, परंतु जे 15 डॉट बॉल शिवस्वराज्य संघ खेळला ना, ते 15 डॉट बॉल मात्र कुठेतरी पराभवाच्या गर्तेमध्ये संघाला घेऊन जाणार की काय, असा प्रकारचा चिन्ह मात्र या ठिकाणी प्रश्नचिन्ह मात्र उभा राहतोय. अजूनही सामन्यामध्ये बरंचसं काही येणं बाकी आहे. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विश्वास पाटील अर्थातच बाला आमच्या समेत जोडले गेलेत, कारण त्यांचाही सुमधुर आवाज आपण KPLच्या माध्यमातून नेहमीच ऐकत असतो. सध्या थोडंसं मी म्हणेन की त्यांचं माइंड फोकस आहे PPL कडे, कारण PPLला आय थिंक फ्रायडेला रॉयल कळंबोली हा संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं संपूर्ण मॅनेजमेंट करणं हे त्यांच्या हातामध्ये, संपूर्ण खेळाडू एकत्रित आणणं, सराव घेणं, त्या संघाची योग्य बांधणी करणं, ही सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती आहे. परंतु इथे मात्र आता थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये आपल्याला आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ पाहायला मिळतोय. कारण लक्ष फार मोठं नाहीये. 24 चेंडूंमध्ये 31 धावा बनवणं म्हणजे हे फार मोठं लक्ष नाही, आणि खास करून आदित्यप्रिया लॉजिस्टिक सारख्या संघासाठी तर हे लक्ष फार मोठं मानलं जाणार नाही. परंतु इथे जर पाहिलं तर पहिले 2 ते 3 खेळाडू हे थोडेसे आक्रमक, आणि त्यानंतर जे मधल्या फळीतील फलंदाज आहेत हे थोडेसे डिफेन्सिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कलेनचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केलाय, जमिनीलगतचा फटका, वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक, एक अनऑर्थोडॉक्स पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल आली आहे. मागील 2 चेंडूंचा जर विचार केला तर मागील 2 चेंडूवरती एकूण 3 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. म्हणजे थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये हा संघ जरूर पाहायला मिळेल. सरळच बॅटनं धावा येत असताना रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याची गरज होती का, हा प्रश्न देखील या ठिकाणी निश्चितच उपस्थित केला जातोय. कारण लक्ष विजयासाठी फार मोठं नाही आहे. योजनाबद्ध पद्धतीनं तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकता. नाहक वेगवेगळ्या प्रकारचे कलात्मक फटके खेळण्याची सध्याच्या घडीला आवश्यकता नाही आहे, कारण आघाडीचे 2 सलामीवीर फलंदाज मात्र तुम्ही गमावलेत. आणि संघाच्या डावाला सावरण्याचं काम यावेळेला आपल्याला सागर आणि त्याचबरोबर साहिल हे 2 खेळाडू करताना पाहायला मिळत आहेत. या षटकाचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथा चेंडू निर्धाव, आणि 5व्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजेच एकूण 5 चेंडूंमध्ये 5 धावा आणि 1 फलंदाज बाद, हे आतापर्यंत या षटकाचं पृथक्करण राहिलंय. शेवटच्या चेंडूला मोठा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार की पुन्हा एकदा सिंगलनं स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. स्ट्रायकिंग एंडला सागर या षटकाला मोठा बनवण्याचा प्रयत्न होता शेवटच्या चेंडूला, परंतु धीम्या गतीने हा चेंडू फेकला गेला. अगदी सागर देखील तेच सांगतायत की बॅक ऑफ द हँडचा हा चेंडू होता, स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता, चाणक्य बुद्धीने केला गेलेला हा चेंडू होता. षटक क्रमांक 2 या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती मात्र 2 गडी बाद, 17 धावा. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 धावांची आवश्यकता. इथे ओमकार आपल्या तिसऱ्या गोलंदाजाकडे
मोर्चा वळवणार की स्वतः गोलंदाजीच्या बोगल्यावरती, कारण या सिच्युएशनमध्ये ओमकारचं षटक सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे आणि ते षटक कशा पद्धतीने हाताळलं जाणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरं षटक म्हणजे हायवे एंडकडनं गोलंदाजी होते, त्यामुळे दोनही उजव्या हाताचे फलंदाज आहेत. ओमकार शिवाय दुसरा पर्याय या संघासमोर सध्याच्या घडीला तरी उपलब्ध आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरणं म्हणजे संघासाठी खरं तर ती अग्निपरीक्षा असणार आहे. आणि जर ओमकार सारखा विकल्प तुमच्याकडे उपस्थित आहे ना, ज्याच्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे, अशा गोलंदाजा व्यतिरिक्त तिसरा कोणाकडे जाण्याचा प्रयत्न शिवस्वराज्य संघ सध्याच्या घडीला तरी करणार नाही. आणि ही जी चर्चा मधल्या वेळेमध्ये झाली ना, ती चर्चा हेच सर्व सांगून गेली की दोनही उजव्या हाताचे फलंदाज, एंड हा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आहे, त्यामुळे आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये ओमकार या दोन फलंदाजांना जर का फसवू शकला तर येणाऱ्या फलंदाजावरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो. 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावाचं समीकरण. आणि आता नक्की काय घडणार हे मात्र येणारे पुढील 6 चेंडू या सामन्याचं समीकरण ठरवणारे असतील. कमीत कमी शेवटच्या षटकामध्ये 4 ते 6 धावा ठेवण्याचा प्रयत्न असेल. ओमकार जर का गोलंदाजी करतो तर संपूर्णपणे या षटकावरती सामन्याचं समीकरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अनुभव, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर म्हणून संबोधलं जातं. यावेळेला विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा इनसाइड एज ऑन टू द पॅड्स. पहिला चेंडू निर्धावाला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली ना तर ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन आहे. 3 क्षेत्ररक्षक आहेत, तर फाईनचा क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये. इथे फलंदाजाला अगेन्स्ट द स्पिन खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. ऑन साइडला 3ही क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, म्हणजे अगेन्स्ट द स्पिन जर का खेळवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि ट्रॅप रचला गेला, जाळं विणला गेला, इथे मात्र विकेटची तलाश होती आणि ती विकेट मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवताना स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू विथ द स्पिन खेळणं दुपारच्या सत्रामध्ये तितकीची सोपी गोष्ट नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद. आणखीन एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, अजिंक्य खटकाळे. आणि या खेळाडूचा जर आपण खेळ पाहिला ना तर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला ना तर तो मैदानाच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळतो. मिस टायमिंग स्ट्रोकही या खेळाडूचे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालेत. कदाचित नवीन बॅटर डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवण्याऐवजी अजिंक्यला पाठवणं ही एक चांगली मूव्ह यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण डावखुरे हाताचा फलंदाज तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये कामाला येणार आहे आणि तो डावखुरे हाताचा फलंदाज या संघानं मात्र आपल्याकडे राखून ठेवलाय. एकूणच जर पाहिलं तर ओमकार थोडंसं टेन्शन आता वाढलं असेल ओमकारचं, कारण अजिंक्य ज्यावेळेला मैदानावरती येतो ना त्यावेळेला भल्या भल्या गोलंदाजांना धडकी भरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि ओमकारचा जर विचार केला तर अनुभव आहे, लाईन आणि लेंथ जर का त्यांना मेंटेन केले ना तर अजिंक्य या खेळाडूला देखील या ठिकाणी नक्कीच रोखून ठेवला जाऊ शकतं. परंतु हा असा खेळाडू आहे की जो जास्त वेळ या खेळाडूला रोखता येणं कठीण आहे, एक आव्हान असतं आणि ते आव्हान मात्र स्वीकारावं लागेल. यावेळेला पॅड लाईन वरती खराब लाईन, अशा प्रकारचे चेंडू हे नक्कीच घातक ठरू शकतात. पॅड लाईन वरती तुम्हाला चेंडू करता येणार नाही, या चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. आपण पाहिलं तर अजिंक्य पहिल्या चेंडूवरती आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना का संघनायकानं मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. आणखीन एक लोअर फुलटॉस चेंडू होता. खरं तर हाही चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जर का आला असता तर याही चेंडूवरती आपल्याला आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला असता.
ओमकारनं एक चेंडू खराब केला आणि जो अजिंक्यसारख्या खेळाडू अर्थातच अजिंक्यसारख्या फलंदाजासमोर जर का तुम्ही असा लेग स्टिकवरती चेंडू कराल तर त्यावरती षटकार नक्कीच मिळेल आणि तो अजिंक्यनं मात्र षटकार आपल्या बॅटमधनं नक्कीच दाखवला. अजूनही येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज आहे. एका बाजूनं तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स मिळवाव्या लागतील. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. चांगलं फील्ड प्लेसमेंट आहे. याही वेळेला बॅड लाईन ज्या वेळेला फाईनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये त्यावेळेला लोअर फुल टच ऑन टू द पॅड्स. खराब गोलंदाजी. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सागरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराबरोबरच जे विजयाचं लक्ष होतं ते लक्ष मात्र या ठिकाणी गाठलं जात आहे. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि जाऊयात आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.